शहरालगत असलेल्या भारंगी नदीला काही दिवसांपूर्वी मुसळधार पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली होती। या पूर परिस्थितीमध्ये गुजराती नगर असेल किंवा नदीकाठच्या परिसरामध्ये पाणी घुसल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते। पूर परिस्थितीत नुकसान झालेली भरपाई मिळावी तसेच नदी क्षेत्रात जे बांधकाम आहे ते तात्काळ तोडण्यात यावे या संदर्भात येथील नागरिक आक्रमक होत त्यांनी तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केलेले आहे। या उपोषणाला आज खासदार बाळामा मात्रे यांनी भेट दिली। तसेच उपोषणकर्त्यांच्या सोबत नदी क्षेत्रात जाऊन प्रत्यक्ष पाहणी देखील केल्याची आपल्याला समोर दिसून येत आहे। आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांची दखल घेऊन लवकरात लवकर संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून योग्य ती कारवाई करणार असल्याचे आदेश देणार असल्याचे बाळामामा यांनी स्पष्ट केले। इथं जो काही प्रकार घडला, अनेक नागरिकांच्या घरात हे पुराचं पाणी घुसलं आणि नदी पात्रात बांधकाम केल्यामुळं आपण सगळे पाहतात, म्हणजे आता मीही प्रत्यक्ष बघितला, आपणही सगळे पत्रकार बंधूंनी बघितला की स्पष्टपणे हे बांधकाम आहे हे नदीपात्रात झालेलं आहे। आणि हे नदीपात्रात बांधकाम झाल्यामुळं नदीचा जो चौडाई होती ती कमी झाली आणि ती कमी झाल्यामुळं तो पाणी आजूबाजूच्या शिरून त्या घरात शिरून, कारण आजपर्यंत इथल्या सगळ्या नागरिकांचं म्हणणं आहे की आजपर्यंत एवढ्या वर्षात अशी कधीच वेळ आली नव्हती। हे पहिल्यांदा झाले। पाऊस तर दरवर्षी येतो, पण हे पहिल्यांदा झाले आणि पहिल्यांदा होण्याचं कारण हे बांधकाम। मी कलेक्टर साहेबांशी बोललो 2 दिवसापूर्वी। कलेक्टर साहेबांनी मला स्पष्ट सांगितलं का मी स्पष्ट आदेश सिओना दिलेले आहेत ते बांधकाम हटवण्याचे। मी सिओनशी देखील काल बोललो का तुम्हाला स्पष्ट आदेश दिले, तुम्ही तुमचं काम करा।